चलो कुठपर्यंत आले आपण? चलो चलो सगळे समोर कुठपर्यंत आले आपण? सिग्निफिकंट फिगर्स and rounding off. Significant figures and rounding off. ठीक है, तो सिग्निफिकेंट फिगर्स का क्या क्या रूल्स देखा है? चलो बोलो रे क्या क्या नंबर, टोटल नंबर ऑफ रूल्स कितना है? 6। सिग्निफिकेंट फिगर्स के रूल्स कितने हैं अपने पास? 6। तो नंबर 1 क्या था? ऑल नॉन जीरो यस पकड़ने का, बिटवीन जीरो यस पकड़ने का, लीडिंग जीरो नो पकड़ने का नहीं, ट्रेलिंग जीरो अब उसमें 3 कंडीशंस है, विथ डेसिमल या फिर विथ यूनिट पकड़ने का, विथ डेसिमल या फिर विथ यूनिट पकड़ने का, दोनों भी नहीं है तो नहीं पकड़ने का, ट्रेलिंग। ट्रेलिंग के बाद में होगा एक्सपोनेंशियल, एक्सपोनेंशियल को पकड़ने का नहीं पकड़ने का, 10⁻⁴ पकड़ने का नहीं, तिकडे मोबाईल तिथं आहे विंडो मध्ये ठेवला, पकड़ने का नहीं। और लास्ट क्या है? एग्जैक्ट नंबर्स। एग्जैक्ट नंबर्स का सिग्निफिकेंट फिगर्स कितना रहता है? इनफाइनाइट। क्लियर सब सिग्निफिकेंट फिगर्स? ठीक आहे, आता मुलांना सिग्निफिकेंट फिगर्सचे रूल्स रट्टा असते, पण ते सिग्निफिकेंट फिगर म्हणजेच काय माहित नसते, मग त्यामुळे ते मी पहिल्या डेला सांगितलं सिग्निफिकेंट फिगर्स काय, कुठल्या पण मेजरमेंट मध्ये लास्ट डिजिट इज अनसर्टन, इन एनी मेजरमेंट लास्ट डिजिट इज अनसर्टन अँड ऑल अदर डिजिट्स आर सर्टन। मग शेवटचं अनसर्टन येऊपर्यंत सगळे जे नंबर आहेत दे आर सिग्निफिकंट। हा, त्याच्यानंतर एक्स्ट्रा तुम्ही लिहिला हुशारी करून तर ते झाला मग इनसिग्निफिकंट, राइट। चलो फिर राउंडिंग ऑफ। राउंडिंग ऑफ चे रूल्स किती? 3। मोर देन हाफ इनक्रीजेस बाय 1, मोर देन हाफ इनक्रीजेस बाय 1। हाफ म्हणजे काय? 5, 50, 500, 5000, 5 लाख। पहिला 5 पकडायचा, बाकी सगळे 0, याला पकडायचा बरोबर अर्ध्यावर। मोर देन 500, मोर देन हाफ असला तर इनक्रीजेस बाय 1, लेस देन हाफ असला तर नो चेंज, आणि एक्झॅक्टली हाफ असला तर ट्राय टू मेक इवन। एकदम सोपे करून एकदम छोटे लॉ करून दिलेले आहेत, जसे दिलेत तसे पाठ करा, सोपं जाते। ते मोठे मोठे आहेत बुक मध्ये, पूर्ण मोठे मोठे सेंटेन्सेस आहेत, ते पाठ करायला डिफिकल्ट जाते, राइट। मग नेक्स्ट काय? नेक्स्ट काय? बर राउंड ऑफ करायचं कशासाठी आहे? बर चला समोर समोर सिग्निफिकंट फिगर्स मी काय आहे ते पण सांगितलं आणि रूल्स पण बघितले। राउंड ऑफ करायचं कसं बघितलं, पण करायचं कशासाठी, कधी करायचा? कधी राउंड ऑफ करायचा बघितला, कशासाठी करायला लागते पण बा, त्याचं एक छोटं एक्झाम्पल मी देतो। व्हॉइस येणं झालाय कोणाला? व्हॉइस येणार? अरे व्हॉइस येत नसला तर तुम्ही रेकॉर्डेड बघा, आम्ही आज काय बघणार नाही बघा। व्हॉइस येणार दिसना सर, अर्ध दिसाले, फुल दिसाले, मला माहित नाही। गाणी म्हणू नको शिवम, तुला खूप वेळा सांगितलं। बाकीच्यांना तुला गाणं ऐकायला मजा वाटायची, बाकीच्यांना त्रास व्हायला। हा 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 मोइज खतीब, तुझे मराठी समजताय ना? क्या पूरा हिंदी चालू करू? मराठी समजते तो सेमी मध्ये झालं बहुतेक एज्युकेशन, मी विचारून घेतलं सरांना, मराठी समजते ना? हा, ते बाकीच्यांना कसं मराठीची सवय लावली मी, म्हणून हळूहळू चालू करतो मी हिंदी। हा, तू टेंशन घेऊ नको। तो कैसा है बोलता मैं, कैसा है ए, हसायला नाही, मला येते बोलायला, हिंदी पण मी बोलतो बाकीच्या बॅच मध्ये। काय म्हणालो मी? हाँ, अभी ये किधर है यूजफुल? सिग्निफिकेंट फिगर्स क्या है देखा, लेकिन राउंडिंग ऑफ किधर यूजफुल है तर बघा कसं असतं। तो क्या किया? 2 मेजरमेंट्स केले। काय केला? 2 मेजरमेंट केला, 1च मिनिट। मला काल काय दिलं होतं? श्रेयसने गिफ्ट दिली होती, पण मी अजून बघितलीच नाही त्याकडे, काय करणार? त्याला वाईट वाटेल, आपण गिफ्ट बघू त्याची काय। बाय स्केल दिली मला, श्रेयसने गिफ्ट दिली काल, पण मला
लक्षच नाही. काय कुठून शोधून आणली की हा कुठं दिसली की त्याला भेटली, कुठे सापडली? घरी होते. मला वाटलं हा मला स्केल पाहिजेच होती खूप दिवस अशी. चलो बा अभ्यास केला नसलं की त्यालाच दणके देत होता. चलो बा काय मग आपण राउंडिंग ऑफ कधी करायचा ते बघा. समजा आपण 2 मेजरमेंट्स केले. काय मेजरमेंट्स केले चला बघा रे. अपन 2 मेजरमेंट्स केले तो अपने पास क्या है, ऐसा एक रेक्टेंगल है. ठीक है, काही असू शकते फिजिक्स मध्ये मेजरमेंट काही असू शकते. तो अपन क्या कर रहे हैं देखो रेक्टेंगल है और मुझे क्या फाइंड आउट करना है, रेक्टेंगल का पेरीमीटर फाइंड आउट करना है. ठीक है, ये रेक्टेंगल है और रेक्टेंगल का मुझे पेरीमीटर फाइंड आउट करना है. तो मैंने क्या किया, स्केल लिया, इधर का मेजरमेंट किया. तो ये मेजरमेंट आ रहा है समझो 12.2. ठीक है, ये मेजरमेंट आ रहा है 12.2. समजताय का बा? थोडं मी एक्सप्लेन करायचा, थोडं मी एक्स्ट्रा सांगायचा प्रयत्न करायला बा झपते का. तो लेंथ कितना है 12.2. तो लेंथ अगर 12.2 दिया है तो मिस्टेक किधर है, इधर मिस्टेक है. मतलब कोई गलती नहीं हुआ, लेकिन स्केल से मेजरमेंट करते वक्त, कोई भी इंस्ट्रूमेंट से मेजरमेंट करते वक्त ऑलवेज लास्ट डिजिट क्या रहता है, अनसर्टन रहता है. ठीक है, क्या बराबर ये क्या लेंथ 12.2 ही रहता है क्या? नहीं, 12.2 से थोड़ा ज्यादा भी हो सकता है या फिर 12.2 से थोड़ा सा कम भी हो सकता है. और इसका मेजरमेंट किया, वो मेरा स्केल जो था, अब मेरा स्केल गया, वो क्या है इधर, हाई हाई हाई. ओके, तो ये मेरा स्केल था. तो इसमें मिलीमीटर है ही नहीं, इसमें मिलीमीटर है ही नहीं. तो इससे क्या मेजर किया, ये साइड मेजर किया, तो ये साइड आ गया 4 सेंटीमीटर. ठीक है, ये साइड आ गया 4 नको जरा वाढवतो त्याला. तो ये साइड आ गया समझो 40 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर. चलो करता हूं. ठीक है, चला बघा मी काय म्हणालो. युनिट्स चल रहा है, यूनिट्स एंड डायमेंशन चैप्टर चल रहा है. कोई नवीन असले तो लक्ष्य रखो क्या चल रहा है, यूनिट्स एंड डायमेंशन चैप्टर चल रहा है. देखो तो क्या किया है, अभी मुझे ये जो रेक्टेंगल है इसका पेरीमीटर फाइंड आउट करना है. ये जो फाइंड आउट किया वो तुम्हारे जो कंपास में स्केल रहता है उससे फाइंड आउट किया, उसमें मिलीमीटर भी है. तो ये आ गया मिलीमीटर तक आ गया, कळलं ना. ते मिलीमीटर पर्यंत आला. पण आमची स्केल खराब होती, माझ्या स्केल मध्ये मिलीमीटरचे डिव्हिजनच नव्हते. त्यानं मेजर केलं तर फक्त ही लेंथ कशामध्ये आली, सेंटीमीटर मध्ये मिळाली. मग याच्यातलं कोणतं रॉंग आहे, हे मिस्टेक आहे. याच्यातलं कुठपर्यंत मिस्टेक आहे, ही मिस्टेक आहे. ऑलवेज कोई भी रीडिंग है उसमें लास्ट डिजिट क्या रहता है, अनसर्टन रहता है, उसमें गलती रहता है. कोई भी रीडिंग है उसमें लास्ट डिजिट क्या रहता है, अनसर्टन रहता है. त्याच्यात काय असते, थोडी तर मिस्टेक असणारच. मग ह्या दोघांची मी ऍडिशन करालो. समजा पेरीमीटर काढायची म्हटल्यावर याचा डबल करायचा आणि याचा डबल करून ऍड करायचा. पण पेरीमीटर नाही, फक्त मी ऍड करालो समजा. हा तुम्हाला फक्त मैं एक्सप्लेन कर रहा हूँ, नहीं तो याचा डबल करायला लागेल, याचा डबल करून मैं ऐड करायला लागेल पेरीमीटर साठी. तो मैं क्या कर रहा हूँ, इन दोनों का अभी एडिशन कर रहा हूँ. आधा पेरीमीटर निकाल रहा हूँ, समझो मैं क्या कर रहा हूँ, हाफ पेरीमीटर निकाल रहा हूँ. ठीक है, तो इसमें मैंने 42 ऐड किया. बघा लफड़ा काय बघा, इसमें किधर कितना मिस्टेक है, लास्ट डिजिट मिस्टेक. इसमें कितना मिस्टेक है, लास्ट डिजिट ऑलवेज मिस्टेक रहता ही है कोई भी रीडिंग में. आता याचं ऍडिशन केली तर काय व्हायला, ये 0.2, 2 and 2 किती 4 and 4 and 1 किती 5. अभी एडिशन के बाद जो नंबर आ रहा है उसमें किधर किधर मिस्टेक हो सकता है. इसमें प्रॉब्लम है तो एडिशन के बाद इधर भी प्रॉब्लम है. इसमें प्रॉब्लम है, इसमें मिस्टेक हो सकता है तो एडिशन के बाद इसमें भी मिस्टेक है. तो मिस्टेक किधर तक है, मिस्टेक इधर तक है. तो लास्ट डिजिट अनसर्टन होना चाहिए, उसके बाद अनसर्टन रखने का नहीं, कळते का. शेवटचा डिजिट अनसर्टन पाहिजे आणि त्याच्यानंतर अनसर्टन कोण ठेवायचंच नाही. म्हणजे हे अनसर्टन आहे, त्याच्यानंतर अनसर्टन काय ठेवायचंच नाही. मग याला उडवून टाकायचं आहे, कळते का मी काय म्हणालोय. आता याला उडवून टाकायची आपल्यावर वेळ आली का बरं, कारण याच्यात पण मिस्टेक आहे आणि याच्यात पण मिस्टेक आहे. ह्याच्यात मिस्टेक म्हणून ऍडिशन मध्ये पण मिस्टेक घुसली ना, कळते ना. याच्यात मिस्टेक आहे, मग ऍडिशन केल्यानंतर ह्या 4 मध्ये पण मिस्टेक झाली. समजा हे जर जरा थोडासा छोटा असता तर हे पण छोटा होईल, हे जरा मोठा असता तर हे पण मोठा होईल.
तो यहाँ का मिस्टेक इधर आ गया, यहाँ का मिस्टेक इधर आ गया, तो मिस्टेक वाले नंबर्स कितने हो गए अभी? 2. मिस्टेक वाले नंबर्स किती झाले? 2. पण आपलं ठरलंय काय सिग्निफिकंट फिगर्स मध्ये कुठं किती मिस्टेक वाले नंबर ठेवायचे? एकच. म्हणजे ह्याला उडवून टाकायचा, म्हणजे राऊंड ऑफ करायला लागणार. कळलं का? म्हणजे राऊंड ऑफ करायची वेळ कशामुळे येते? याच्यामुळे आली. राऊंड ऑफ करायची वेळ कशामुळे आली? याच्यामुळे आली. छापला ना? ठीक आहे. मग काल फक्त रूल्सच बघितले, आज राऊंड ऑफ का करायचं ते बघितलं. चला मग कसं करायचं आहे? ल्या नेक्स्ट पॉइंट ल्या. हेच बघायचं आता. सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन. खतीब क्या कर, लेक्चर कर पूरा, कुछ डाउट्स है तो एट द एंड मुझे पूछ, ठीक है? चला काय म्हणालो आपण? सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन. सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन त्यातला नंबर 1 ला सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन त्यातला नंबर 1 ला एडिशन अँड सबट्रॅक्शन. सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन त्यातला नंबर 1 एडिशन अँड सबट्रॅक्शन. एडिशन अँड सबट्रॅक्शन. रूल ल्या, एक्सप्लेन मी नंतर करतो. keep least number of decimal places. keep least number of decimal places. इसका मीनिंग क्या है मैं बोलता हूं. एडिशन एंड अगर सब्ट्रैक्शन चल रहा है उसमें क्या करने का है? कीप लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. इसका यूज कैसा देखेंगे थोड़े टाइम में. दूसरा क्या है? मल्टीप्लीकेशन एंड डिवीजन. दूसरा पॉइंट क्या है? मल्टीप्लीकेशन दूसरा पॉइंट क्या है? मल्टीप्लीकेशन एंड डिव्हिजन. ओके. मग मल्टीप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये काय? मल्टीप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये काय करायचं? बा कीप लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. कीप लिस्ट नंबर ऑफ significant figures. Keep least number of significant figures. Keep least number of significant figures. ठीक है. चला बा मग काय करायचं मला? तो एक मेरे पास है लिफ्ट. एग्जाम्पल देके बताता हूं तो और थोड़ा सा अंडरस्टैंडिंग अच्छा रहेगा. बा मैं क्या मांगा? तो एक मेरे पास है लिफ्ट. तो लिफ्ट का मैंने मास चेक किया तो लिफ्ट का मास आ गया 200.4 kg या फिर चलो चलता है 200.4 kg लिफ्ट है मेरे पास. और लिफ्ट का मैंने मास चेक किया तो लिफ्ट का मास कितना आ गया? 200.4 kg. मेजर किया. अभी मास चेक किया म्हणजे कुठतरी मेजर करायला लागणार. फुकट मध्ये थोडीच मास करणार आहे. मग मास कोणत्या तरी मशीनवर मेजर करायला लागणार. वजन काट्यावर मेजर करायला लागणार. मग मास मेजर केला मला किती आला? इतका आला. तर ह्याच्यातला लास्ट डिजिट काय असते? मग लास्ट डिजिट अनसर्टन असणार. ह्याच्यातला जे शेवटचा डिजिट आहे ते काय असते? अनसर्टन आहे. बाकी हे सगळे नंबर काय असतात? सर्टन. हे लक्षात ठेवा. जे नवीन आहे ते असं लक्षात ठेवा. कोणता पण मेजरमेंट केला की शेवटचा डिजिट काय? अनसर्टन आहे. का ते मी एक्सप्लेन केले. पण एक्सप्लेनेशन माहित नसलं तरी नो टेन्शन. काय लक्षात ठेवायचं? शेवटचा डिजिट कोण आहे? अनसर्टन. ठीक आहे. आणखीन एक आपल्याकडे मॅन.
वुमन घेतली तेच चालते, नाही तर मग तुम्ही सतत म्हणाल मुलींना वाटेल की वुमन का नाही. कळलं ना, सगळीकडे मॅनच एक्झाम्पल आहे सगळ्या बुक्स मध्ये. बाया काय नाहीत काय, बॉयज असते, गर्ल नसती. मग मी तसं ऑलरेडी सांगतो, तुम्हाला पाहिजे बाई पाहिजे तर बाई घ्या, कळलं ना. ताई पाहिजे तर ताई घ्या. आपल्याकडे काय नो डिस्क्रिमिनेशन. मग बाई असले तर नो प्रॉब्लेम. मग बाईला वजन, बाईचं करायचं का वजन, मॅनच करू. मॅन सगळीकडे असते म्हणून मी मॅन गेलो, नाही तर मला काय बाई बरोबर काय मला अडचण नाही तिला एग्जाम्पल मध्ये घ्यायला. तो ये अपना है लिफ्ट, ये अपना है मैन. तो मॅन का मास कितना है, मॅनचं पण वजन काट्यावर उभा करून त्याला वेट चेक केलं तर ते आला 70.32 kg. ठीक है बा. काय काय केलं बा, लिफ्ट का मास चेक किया इतना आ गया, मैन का मास चेक किया इतना आ गया. आता दोघांना या माणसाला लिफ्ट मध्ये बसवला, या माणसाला लिफ्ट मध्ये बसवला आणि काहीतरी आपण एक्सपेरिमेंट करालो. अभी ओव्हरऑल मास निकालने का है. मग ओव्हरऑल मास किती येणार, ओव्हरऑल मास किती येणार. मग हे लिफ्टचा आणि मॅनचा ओव्हरऑल मास काढायचा तर काय करायचं, मॅन गोज इनसाइड लिफ्ट अँड आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड आउट टोटल मास. मग दोघांच्या मासेसची काय करायला लागेल आपल्याला, ऍडिशन करायला लागेल. मग ते मी ऍडिशन करालो. ठीक आहे. मग दोन रिडिंग्सची ऍडिशन करालो तर लफडी होते. दोन रिडिंग्सची ऍडिशन मी करायला लागलो तर सिग्निफिकंट फिगर्स किती ठेवायच्या ते माहित नाही ना आपल्याला. हे एक रिडिंग वेगळं होतं, हे एक रीडिंग डिफरेंट होता. मग दोन रीडिंग्स एडिशन करताना, दो रीडिंग का एडिशन करते वक्त कितना सिग्निफिकेंट फिगर्स रखने का, तो इसका रूल अब तक हुआ ही नहीं था. मग लक्षात कसं ठेवलंय, पहिला ऍडिशन करायची नॉर्मल. पहिलं काम काय करायचं, ऍडिशन करायची नॉर्मल, काय टेन्शन घ्यायचं नाही. मग किती येते, ओके. तो 270.72 आहे. मग रूल काय म्हणाला, रूल काय म्हणाला बा, की लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस, ज्या नंबर मध्ये लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस आहेत तेवढ्याच ठेवायच्या ऍडिशन मध्ये. हिच्यात डेसिमल प्लेसेस किती आहेत, एकच. याच्यात डेसिमल नंतरच्या प्लेसेस किती आहेत, दोन. मग ह्याच्यात काय ठेवायच्या, ज्या कमी आहेत त्या ठेवायच्या. मग कमी कोणामध्ये आहेत, डेसिमल प्लेसेस. कम किसमें है, तो इसमें कम है एक. तो इसमें कितना डेसिमल प्लेसेस तक रखना है, इधर इधर तक ही नंबर रखने का, इसके बाद का जो भी है उड़ाने का है. ओके. इथपर्यंतच नंबर ठेवायचा, याच्यानंतरचा नंबर उडवायचा. का बरं उडवायचा त्याचं रिझन पण मी सांगितलं. का बरं उडवायचा बा, याच्यात एरर आहे, या नंबर मधल्या याच्यात एरर आहे आणि या नंबर मधल्या याच्यात एरर आहे. मग ऍडिशन केली तर हे पण एरर वाला आहे आणि हे ऍडिशन केल्यावर हे पण एरर वाला आला. याच्यात एरर आहे म्हणजे याची ऍडिशन मधून याच्यात पण एरर घुसणारच की. तो दो नंबर विथ एरर हम लोग नहीं रख सकते. लॉजिक बोला लो आता मी, लॉ तर तुम्हाला ऑलरेडी सांगितला. मग दोन नंबर विथ एरर ठेवता येत नाहीत. मग शेवटचा विथ एरर आहे ते उडवायचा आहे. हे ऍक्च्युली असं लॉजिक आहे. पण रूल कसा लक्षात ठेवायचा, लॉजिक कळालं तर आनंद आहे, लॉजिक कळालं नसलं तर काय टेन्शन नाही. मी सांगतो तसं लक्षात ठेवा. लॉजिक तर खूप साऱ्या मास्तरांना पण माहित नाही फिजिक्सच्या, हे का असं व्हायलंय, कळतं ना. मग कळालं तर चांगलं आहे, नाही कळालं तर असं लक्षात ठेवा. काय, इसमें डेसिमल प्लेसेस कितना है 1, इसमें डेसिमल प्लेसेस कितना है 2. तो एडिशन के बाद कितना डेसिमल प्लेसेस रखने का, लिस्ट. तो कम किसमें, इसमें. तो एक डेसिमल प्लेस तक क्या करने का, राउंड ऑफ करने का. त्याच्यामुळे तर राउंड ऑफ चे रूल बघितले, कळलं का. त्याच्यामुळे तर राउंड ऑफ चे रूल बघितले, तर राउंड ऑफ कशाला लागते. तो ये कितना होता है 270.7. अब ये हाफ से कम है, 5 से कम है, तो 5 से कम है तो ये क्या है, नो चेंज एज इट इज. ओके. हे आला आपला आन्सर. मला क्वेश्चन हेच लिहून घ्यायचं आहे क्वेश्चन. चलो क्वेश्चन लिहा. काय, mass of lift is this much, mass of lift is this much, mass of lift is this much, mass of man is this,
70.32. Mass of lift is this 200.4 kg. Mass of man is 70.32. Mass of man is 70.32. Find out total mass. Find out total mass when man goes inside lift. Find out total mass. Find out total mass when man goes inside lift. ठीक है, चला क्वेश्चन क्लियर. आंसर अभी लिखना चालू करो. आंसर कैसा कैसा? टोटल मास इज इक्वल टू चला या दोघाला ऍडिशन करा, हे लिहा. या दोघाला ऍडिशन करा, हे लिहा. टोटल मास इज इक्वल टू या दोघांचे ऍडिशन करा आणि हे लिहा. चला ऍडिशन करून हे लिहिलं. त्याच्यानंतर खाली लिहा काय? टोटल मास करेक्ट टोटल मास अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स इज. असा लिखो. टोटल मास फायनल काय करायचं आहे? ऍडिशन करून आहे तशी ऍडिशन लिहा. ऍडिशन करून आहे तशी ऍडिशन लिहा आणि खाली लिहा टोटल मास अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स इज. टोटल मास अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स इज किती? 270.7. ओके, चला कळते? चला मी परत एकदा बोलतो, मग पुढे जाऊया. परत एकदा रिपीट करतो बा, पुढे जाऊया. याच्यात किती डेसिमल प्लेसेस आहेत? 1. सेकंड नंबर मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? 2. मग रूल काय बोलतो? ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल काय? कीप लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. याच्यात 1 डेसिमल प्लेस आहे, याच्यात 2 डेसिमल प्लेस आहे. तर ऍडिशन नंतर किती डेसिमल प्लेसेस ठेवायच्या? कमी कोणाच्यात आहेत? 1, तेवढ्याच ठेवायच्या. तो जितना डेसिमल प्लेसेस कम है उतना फाइनली रखने का. तो फाइनली कितना आ गया? ये 270.7 आ गया. कळते कसं? ठीक आहे, ओके. चला मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल करू. काय म्हणते बा? लेंथ ऑफ रेक्टेंगल. चलो नेक्स्ट ला मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल करू. एक्झाम्पल दिलं की तुम्हाला आयडिया येतं कशाला मल्टिप्लिकेशन करायला लागते, तुम्हाला येईल. लेंथ ऑफ रेक्टेंगल इज 25 सेंटीमीटर. Length of rectangle is 25 centimeter. And breadth is, length of rectangle is 25 centimeter and breadth is 4.03 centimeter. Length of rectangle is 25 centimeter and breadth is 4.03 centimeter. तो लेंथ 25 है और ब्रेड्थ कितना है? 4.03 सेंटीमीटर. फाइंड आउट एरिया ऑफ रेक्टेंगल. फाइंड आउट एरिया ऑफ रेक्टेंगल up to correct significant figures. Find out area of rectangle up to correct significant figures. शिव मी बंद करतो का वरचा फॅन? वरचा लेफ्ट हँड साइडचा फॅनला चिटकूनचं बटन.
नको आहे कोणाला तर दे. तुम्हाला येते ना ते इकडून मागून अशी हवा येईल ना थंड व्हायला, का समोरून पण पाहिजे? काय लिहिलं आन्सर? काय लिहिलं क्वेश्चन? काय लिहिलं? शेवटचं सांगा. फाइंड आउट एरिया ऑफ रेक्टेंगल अप टू करेक्ट सिग्निफिकेंट फिगर्स. ठीक आहे, चलो चला बा समोर बा समोर बा. काय करायचंय? काय करायचंय? एरिया फाइंड आउट करायचा है. तो यहाँ पे क्या करने का है? एरिया फाइंड आउट करने का है. तो एरिया का फॉर्मूला क्या है? तो नॉर्मली जैसे एरिया फाइंड आउट करने का है, नॉर्मली फाइंड आउट करने का, और सिग्निफिकेंट फिगर्स का किधर सोचने का? फायनली सोचने का. ऍडिशन कशी केली? नॉर्मल ऍडिशन कशी करायची तशी करायची, आणि सिग्निफिकंट फिगर्सचा कधी विचार करायचा? शेवटी विचार करायचा. तो एरियाचा तसंच. एरिया म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेड. मग लेंथ किती आहे? 25. ब्रेड किती आहे? 4.03. आता इथूनच विचार करायचा नाही सिग्निफिकंट. पहिला करू मल्टीप्लिकेशन और बाद में किधर तक राउंड ऑफ करना है बाद में सोचेंगे. करू. मग 25 न मल्टिप्लाय केला. 25 3 जा 75. 7 आला. 25 0 0 और ये 7. and 25 इंटू 4 किती? 100. तो एरिया कितना आ रहा है? सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, ऑब्वियसली सेंटीमीटर स्क्वायर होगा, राइट ना. तो एरिया कितना आ रहा है? 100.75 सेंटीमीटर स्क्वेअर. पण हे सिग्निफिकंट फिगर्स करेक्ट अप टू सिग्निफिकंट फिगर्स आहे का? नाही, हे करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स नाहीत. आता आपण करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स ठेवणार. 10 मिनिटानंतर लेक्चर बंद होईल. लेक्चर बंद झाले की परत ज्वाइन करा. 10 मिनट के बाद लेक्चर बंद हो जाएगा, वापस एक बार ज्वाइन करने का है. तो लेंथ काय होती ती मी पुट केली. ब्रेड काय होती? पुट केली. मल्टिप्लाय केला तर असं आला. अर पण याच्यात सिग्निफिकंट फिगर्स मला सांगितले करेक्ट अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर पर्यंतच आंसर ला. तो एरिया कितना आएगा? आता रूल नंबर 2 मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला काय लक्षात ठेवलंय? लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. काय लक्षात ठेवलंय? लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. तो सिग्निफिकंट फिगर्स डेसिमल नहीं देखने का. मल्टीप्लिकेशन डिवीजन में डेसिमल नहीं देखने का. क्या देखने का? सिग्निफिकेंट फिगर्स कितना है देखने का. तो इसमें सिग्निफिकेंट फिगर्स कितना है? 2. इसमें सिग्निफिकेंट फिगर्स कितना है? 3. तो कम किस में है? इसमें है 2. कळते वा? याच्यात सिग्निफिकेंट फिगर्स किती? 1 2 3. याच्यात सिग्निफिकेंट फिगर्स किती? 2. मग काय करणार? मग याच्यामध्ये ठेवायचे किती? ज्याच्यात कमी आहेत तेवढ्या सिग्निफिकंट फिगर्स ठेवा. याच्यात सिग्निफिकंट फिगर्स 2 आहेत तर फायनली पण किती सिग्निफिकंट फिगर्स ठेवायच्या? 2च ठेवायच्या. कळलं ना. आता लफडा असा आहे ते 100 आहे आणि 2 सिग्निफिकंट फिगर ठेवणार कशा? तो यहां तक राउंड ऑफ करने का है. कळते मी काय म्हणालो? किती सिग्निफिकंट फिगर्स ठेवायचे? 2. कुणामध्ये कमी आहेत बघा. याच्यात 3 आहेत, याच्यात 2 आहेत. इसमें 2 सिग्निफिकंट फिगर्स है तो फाइनली कितना सिग्निफिकंट फिगर्स रखने का है? 2च ठेवायच्या. कळते? बा माझा 2 कश ठेवायच्या? मग राउंड ऑफ करायचा या बाकीच्या सगळ्याला. राउंड ऑफ करायचा या बाकीच्या सगळ्याला. मग कस करणार? राउंड ऑफ हे पुढच्या सगळ्या नंबरला राउंड ऑफ करायचा आहे. मग मी कसं करतो बघा आयडिया. याला मी पहिला नंबरला चेंज करून लिहितो. नंबरला मी काय करतो? थोडंसं चेंज करून लिहितो. कसा लिहितो बा? असा लिहितो 10 पॉइंट. थोडासा चेंज केला नंबरला. 10.075 इंटू 10⁻1. चालते का बा? एक्सपोनेंशियल मध्ये लिहिला. नंबर वही है, उसको क्या लिखा है? एक्सपोनेंशियल के टर्म्स में लिखा. तेच आहे. मग आता इथपर्यंतच ठेवायचं आहे. 2च सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे ना. क्वेश्चन में क्या बोला है? 2 ही सिग्निफिकंट फिगर्स रखने का है आणि बाकी सगळं उडवा, राउंड ऑफ करा त्याला. मग हे काय लेस दॅन हाफ आहे का मोर दॅन हाफ आहे? 5 0 0 ये रहता है बराबर हाफ. जिथपर्यंत राउंड ऑफ करायचा आहे त्याच्यानंतर पहिला 5 पकडायचा. 5 0 0 ये रहता है बराबर हाफ. 500 पेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी आहे ना. 75 है ना. तो 5 0 0 से ये छोटा है. 500 अगर इधर है 5 0 0 तो ये क्या है? बराबर हाफ रहता है. तो 500 पेक्षा ये छोटा है, मग अर्ध्यापेक्षा कमी आहे. तो इधर इंक्रीज करने का नहीं. तो कैसा आएगा? ओनली 10 इंटू 10⁻1 सेंटीमीटर स्क्वायर. ठीक है. तो 10⁻1 एज इट इज. इसमें राउंड ऑफ किया. हे काय लेस दॅन हाफ आहे तर नो चेंज आहे तसा लिहिला. मग 10 इंटू 10⁻1 सेंटीमीटर स्क्वेअर.
कळतं ना. सिग्निफिकेंट फिगर्स किती आहेत बघा, 2 आले का बघायच्या. इसमें सिग्निफिकेंट फिगर्स कितना है, 2 है क्या बराबर. एक्सपोनेंशियल को तो पकड़ने का नहीं है और इसको पकड़ने का, ट्रेलिंग जीरो को भी पकड़ने का अगर यूनिट है तो, बरोबर ना. ट्रेलिंग जीरो को भी पकडणे काय अगर युनिट लिखा आहे तो. मग याला पकडायचा, याला पण पकडायचा. मग सिग्निफिकंट फिगर्स किती झाल्या, 2. 2 होते ना, याच्यात 2 होत्या, 3 होत्या, ठेवायच्या किती, 2 होत्या, 2 ठेवल्या ना. मग बरोबर कळते कसं. चलो ऑनलाईन कळालं का सांगा, चाल लिहून घ्या. ऑनलाईन कळालं का सांगा. एकदम मस्त इंटरेस्टिंग एक्झाम्पल आला. ठीक आहे, बोलता बोलता मी आणखीन एकदा मी रिपीट करतो, पहिलं लिहून घ्या. आणखीन एकदा मी रिपीट करतो, पहिलं काय करा हे लिहून ठेवा. और उसको राउंड ऑफ किया रे खतीब, उसको क्या किया, राउंड ऑफ किया. राउंड ऑफ किया मतलब राउंड ऑफ करने का देखा था ना. राउंड ऑफ मतलब इधर का नंबर इसको उड़ाने का है, अभी इधर से निकालने का है. राउंड ऑफ बोलते हैं ना अभी, वो उसका रूल्स भी कल हो गया. राउंड ऑफ कैसे करने का उसका रूल्स क्या हो गया, कल हो गया. कल का लेक्चर में सेंड करता हूं, फिर और अंडरस्टैंडिंग होगा. तरी पण लेस दॅन हाफच असताना 5000 होते ना. मग इथे एक नंबर असता तर 5000 5000 होते. मग 5000 म्हणजे अर्धा झाला, कळते ना. अर्धा म्हणजे पहिला 5 पकडायचा, बाकी सगळे 0, कळते ना. चलो बर, तुम्हाला पाठवतो मी डेली लेक्चर, तुम्हाला पाहिजे असले तर पाठवतो मी. चलो बाय. इकडे तो क्या देखो, अभी इधर देखो क्या करने का था. एक्झाम्पल्स देखते रहो, एक्झाम्पल्स बघत राहिला तर समजत राहील. चला एक्झाम्पल्स जे नवीन आहेत त्यांना पण समजेल. काल जरा झालं याच्यातलं राउंड ऑफ कसं करायचं, पण नवीन जे आहेत त्यांना पण समजेल. एक्झाम्पल्स बघत राहा आणि लेक्चर झालं की मग कालचं लेक्चर पण बघून घ्या. तो ये जो लेंथ है दिया है 25, ब्रेड इतना दिया है और क्या फाइंड आउट करने का एरिया. मग दोघांचं मल्टिप्लाय केलं, एरिया आला हे. पण प्रॉब्लेम काय, मल्टीप्लाई करताना काय ठरवलंय, कितना सिग्निफिकेंट फिगर्स रखने का है, जो लिस्ट है उतना रखने का. इसमें 3 सिग्निफिकेंट फिगर्स है. सिग्निफिकेंट फिगर्स का कैलकुलेशन का भी रूल्स कल हो गया है, वो उसका भी रूल्स अलग है. तो सिग्निफिकेंट फिगर्स इसमें 3 है, इसमें कितना है 2 है. तो कितना रखने का, इसमें 2 रखने का. कितना सिग्निफिकेंट फिगर रखने का, 2. मग 2 सिग्निफिकेंट फिगर ठेवायचे. बर, म्हणजे इथपर्यंतच ठेवायचं. मग याला मी थोडासा चेंज करून घेतला. डेसिमल इकडे शिफ्ट केला, डेसिमल या बाजूला शिफ्ट केला आणि काय लिहिला, 10⁻1. डेसिमल इथं होता, या बाजूला शिफ्ट केला आणि किती लिहिला, 10⁻1. परत 10 न मल्टीप्लाई करा, तेच होते. ठीक है, अभी यहां तक रखना है. इसके बाद जो नंबर है उसको अभी उड़ाने का है, उसको राउंड ऑफ करने का है. मग राउंड ऑफ करताना जस्ट उडवून द्यायचं नाही. राउंड ऑफ करताना जस्ट उडवून द्यायचं नाही. राउंड ऑफ करताना काय ठरवलंय आपण, हे जर 570 असता, इथं 570 असता, तर मोर दॅन हाफ असला तर याला केला असता आपण 11. हे जर 870 असता तर हे मोर दॅन हाफ आहे. हाफ मतलब 500. जहां तक राउंड ऑफ करने का है उसके बाद क्या पकडणे का, 5 आणि पुढचे सगळे 0. 500 हे अर्धा आहे. त्याच्यापेक्षा मोठा असला तर हे झालं असतं 11, पण 500 पेक्षा हे छोटा आहे. मग काय होणार, ऍज इट इज राहणार. पॉवर तर आहे तशी आणि युनिट लिहिला, युनिट लिहिल्यामुळे ट्रेलिंग 0 पकडायचा. मग डेसिमल किती सिग्निफिकंट फिगर्स आहे त्याच्यात, 2 सिग्निफिकंट फिगर्स. कळलं. चला आणखीन करू, ल्या आणखीन काही एक्झाम्पल्स करू, कळते. राईट
आंसर्स, नेक्स्ट क्वेश्चन ला, राइट आंसर्स अप टू करेक्ट सिग्निफिकेंट फिगर्स. Write answers up to correct significant figures. ठीक है, हो जाएगा अंडरस्टैंड. मैं टीच करता हूं तो सबको अंडरस्टैंड होता ही है, होना ही पड़ता है. और अंडरस्टँड नहीं हो रहा तो ब्रांच चेंज करना पडेगा. फिर माझ्याकडे समजलं नाही तर कुणाकडे समजणार नाही. असं आहे का नाही केशव? समजायला का व्यवस्थित एकदम? मग एवढं कधी समजलं होतं का आतापर्यंत? 10वी पर्यंत समजत होतं का एवढं क्लिअर? मजा आली अभ्यास करायला. चलो कैसा कैसा चल रहा है? 20.41 प्लस 413. चलो एडिशन करने का है. 230.25 माइनस सब्ट्रैक्ट करने का 20.113. 20.11 ऐसा करा. 20.11. ठीक है. इधर एडिशन करने का, इधर सब्ट्रैक्शन करने का करो तुम लोग. अप टू करेक्ट सिग्निफिकेंट फिगर्स करने का सब कैलकुलेशंस. चला